तर भावांनो, जय श्रीराम. मी आहे तुमचा गावाकडचा शुभ्या. होय रे पोरा हो, तुमच्याकडे हाय का असलं कडक ऊन? बघा ना राव, तुमच्या गावाकडच्या शुभ्याला काय झालं, कसं लाल झाली जीभ. जेवाय काय पाणी पेतन त्रास होतो. मला तर एकाच गोष्टीचा लय अभिमान वाटतोय की माझ्या शंभू राजाने कसं सहन केलं असं एवढं. आपल्याला काय झालं की आपण लगेच दवाखान्यात जातो किंवा काहीतरी उपाय करतो, पण 30 दिवसाच्या कठोर यातना फक्त हिंदू राहावं म्हणून माझ्या राजानं सहन केलंय. आणि ही भंगार गद्दार अजून सुद्धा आहेत बरं का. ही गद्दार असो काय हरकत नाही, आपल्यापर्यंत जेवढं प्रयत्न होते तेवढं आपण करणार. माझा राजा तिकडे रक्ताची होळी खेळतोय, मग इकडे रंगाची होळी आम्हाला कशी खेळू वाटन. भावांनो, तुमचं लय चुकतंय. हा भगवा आबादित राहण्यासाठी माझ्या राजाचं बलिदान आहे हो, ते कधीच विसरू शकत नाही. तुम्ही करा अगर न करू, पण दुसऱ्याला करू द्या ना. असलं मरणाचं कडक ऊन लागतंय, त्यात शेतकऱ्याच्या मालाला रेट नसतो. आपल्याच मालाला वरड विकावं लागतं भावानं, तरी लोक त्याची कदर करीत नाहीत. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्याचाच माल काय जण मॉल मध्ये जास्त किमतीने विकतात, ते पण थंडगार एसीत बसून. हो, मग ही तर लय मोठी शोकांती काय ना आपल्या भारतातली. लय उन्हात गरम झालतो, गार व्हायसाठी तुम्ही काय काय प्याचा सांगा बरं. मी स्टिंग तर बंद केली आता. ऊसाचा रस हाणून पोहोचलो आपल्या आबालावर. अहो ते इलेक्ट्रिकल वाले आबा आम्हाला बोलायचं फोनवरच कॉन्टॅक्ट करते. चला राव आबा म्हणले उरकाळे उरका. मग आबाकडे सामान घेऊन गेलो दुकानात. आज चांगले राह आपल्याला, अजिबात मंगळवारची गर्दी नाही. सगळे माणसं बाजारात गुतलेच वाट. मग आपल्याला चालला की नाही सामान उचललं, पॅक करा म्हणलं बरं पटके. मग काय मामान दंदाना पॅक केलं, मग मी आलो घरी. आणि तुम्हाला तर माहिती आपला दिवसात सेवा हनुमान चालीसा पटणाने होतो. महावीर विक्रम बजरंगी कुमती नवार सुमती गे संगी कंचन वरण राज सुबेसा कानन कुंडर कुंचित केस आता वज्रवर राजे कांदे मुंजी जने